रिझल्ट कसे वाटले सगळ्यात महत्त्वाचं? रिझल्ट एक नंबर आहे. हं. थोडा आम्हाला टिपक्याचा प्रॉब्लेम आला होता, बरोबर आहे, ते पण आता तुम्ही म्हणता सॉल्व्ह होऊन होऊन जाईल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण लागवडीपासून आपल्याकडे प्लॉट आहे. प्लॉटला प्रॉब्लेम आला म्हणून आपण इथं आता व्हिडिओ घेतोय. प्रॉब्लेमला प्लॉट असा आहे की टिपक्याचा प्रॉब्लेम आलेला आहे. याच्यासाठी आता ॲप्लिकेशन काय करायचं आहे, मेन टिपक्याचा प्रॉब्लेम येण्याचं कारण काय जर बघितलं आपण तर खाली मल्चिंग केलेलं नाही आहे. हे एक सर्वात महत्त्वाचं कारण झालं. बरोबर आहे, तुम्ही मान्य केलं. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस कुशाल सोरणे. आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लासूर स्टेशन. गाव कोणतं आहे भाऊ? वसूस आहे गाव ना, हायवे लगतच आहे. जर बघितलं आपण, आपलं नाव काय? माझं नाव शुभम कारभारी धन्यवाद. वसू सायगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आता अशा कंडिशनमध्ये टिपका आलाच आहे, पण अशा कंडिशनमध्ये जर तुमची फुलगळ होत असेल तर बिंदास्त होऊ द्या. डायरेक्ट 300 ते 400 ग्रॅमनी कॉपर आणि स्टेप्टो 60 ग्रॅमनी प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्या. दुसरी फवारणी घ्यायची तुम्हाला कोनिका 200 ग्रॅम, स्टेप्टो 30 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. तिसरी फवारणी घ्यायची. आता दुसरी झाली, तिसरी फवारणीची घ्यायची Z78 400 ग्रॅम, सेविक 120 ग्रॅम आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे संचार 40 500 मिली किंवा F40 250 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे. याच कालावधीमध्ये खालून जर बघितलं आपण तर प्लॉटला खालून व्हॅलिडामायसिन 1 लिटर प्लॉटला एकरी सोडायचं आहे. त्यानंतर कॉपर 1 किलो आणि त्यानंतर सल्फर 1 किलो असे 3 ॲप्लिकेशन 2-2 दिवसाच्या गॅपने आपल्याला प्लॉटला करायचे. तर एकंदरीत भाऊ जर आपण बघितलं तर प्लॉटला लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं. बरोबर आहे, झाड तुमच्यासोबत रोजची रोज बोललं. रोज बदल फुटवे कसे? काळोखी. एकंदरीत बाकीचे जे काही तुमचे छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी आहे यांच्यासाठी सल्ला काय राहील? सल्ला हेच राहील की सगळ्यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. फक्त तुमचा जो मेन प्रॉब्लेम आला मल्चिंगमुळे तुम्हाला टिपक्याचा प्रॉब्लेम आला, तर मित्रांनो तो पण आता सॉल्व्ह करून जाऊ आपण जाता जाता. तर अधिक माहितीसाठी ज्या शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर करायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरला ऑफिसचा संपर्क करून घ्या. परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि तुमच्या प्लॉटमधील काही समस्या असल्यास त्या देखील खालील नंबरवर कळवा. धन्यवाद भाऊ, धन्यवाद.